अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अमानवीता स्ट्रेचर नसल्याने पतीला पाठीवर घेऊन महिलेची धावपळ। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अव्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार समोर आलाय। ब्रेन स्ट्रोक आलेल्या रुग्णाला उपचारासाठी आणल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका महिलेला आपल्या पतीला पाठीवर बसवून रुग्णालयात धावपळ करावी लागली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर चौफेर टीका होत असून प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पाहूया प्रहार 24 तासचा हा विशेष रिपोर्ट। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालय विदर्भातील हजारो रुग्णांसाठी आशेचं केंद्र मानलं जाणारे हे रुग्णालय सध्या मात्र अव्यवस्था निष्काळजीपणामुळे चर्चेत आलं आहे। ब्रेन स्ट्रोक आलेल्या एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने त्यांच्या पत्नीला अक्षरशः पतीला पाठीवर बसवून विविध विभागामध्ये फिरावं लागलं। या घटनेचा व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला होऊ लागला आहे। करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे। एका गंभीर रुग्णाला स्ट्रेचर मिळू नये ही केवळ निष्काळजीपणा नसून अमानवीयता असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान या प्रकाराबाबत मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता सोनोने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची भूमिका काय आहे हा प्रश्न अनुत्तरितच आहे। एकीकडे देशाच्या प्रगतीचे दावे केले जात असताना दुसरीकडे गंभीर रुग्णाला उपचारासाठी स्ट्रेचरही मिळू नये ही बाब आरोग्य व्यवस्थेच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे। या घटनेनंतर तरी प्रशासन जागं होणार का, रुग्णांना किमान मूलभूत सुविधा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी दिव्यांगांना एक तक्रार निवेदन आलं होतं आमच्याकडे। दिव्यांगांना मदत करण्याकरिता तिथे गेली असता तिथे बाहेरच गेट जवळ मला ती महिला दिसली येताना आणि पाठीवर मी बघितलं तर तिच्या नवऱ्याला घेऊन होती। मी तिच्याशी बोलली, त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ शूट केलेला आहे। ती उपचाराची मागणी करत होती की कोणीतरी मला उपचार द्यायला या, पुढे या, इथे मी कुठे जाऊ असे प्रश्न विचारत होती ती तिथे गार्डला, पण मदतीला कोणी आलेलं दिसलं नाही। नमस्कार। तो व्हिडिओ पाहिला आणि मन खरंच उद्विग्न झालं। 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र माझा हे म्हणणाऱ्या देवाभाऊजवळ सर्व सत्ता केंद्रित असताना या सगळ्याच पक्षांचा राजकारणाचं आणि सगळ्याच डिपार्टमेंटच्या मॅनेजमेंटचं काय होत आहे, काय भज केलंय, कृषी विभाग असो, महिला विभाग असो, सुरक्षा असो, गृह विभाग असो, आरोग्य विभाग असो, कुठेही कशालाही पासपोच नाही। सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या लोकांना 24/7 फक्त राजकारण करायचं आहे, फक्त इलेक्शन्स करायचे आहे। ती गरीब महिला जेव्हा त्या पतीला पाठकुळी घेऊन फिरत होती, एकही कर्मचारी त्या कॉरिडॉरमध्ये दिसला नाही। कुठं मेले सगळे कर्मचारी? सरकार पगार देत नाही का यांना? एकुलता एक कर्मचारी दिसतोय पांढऱ्या ड्रेस मधला खाली बसलेला, तंबाखू चोळत आहे। तो त्या बाईला एका शब्दाने विचारत नाही की बाई ग तुला काय पाहिजे, कुठं आहे स्ट्रेचर? विकले की काय या लोकांनी? तेवढेही पुरले नाही म्हणून काहीच नाही। हा विषय असा आहे की सगळा आउटसोर्सिंग केलेला आहे कंत्राटदाराला। कंत्राटदारांनी भ्रष्टाचार करून ब्राईब केलेला आहे मंत्र्याला आणि सचिवांना। कंत्राटदार ठेवतात त्याचे कर्मचारी, ते त्यांना पगार देतात, त्यामुळे इथल्या अधिकाऱ्यांचं ते कर्मचारी ऐकत नाहीत। कर्मचाऱ्यांची तक्रार केली तर कंत्राटदार कानावर घेत नाहीत। मला या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी आहेत, अगदी कलेक्टर पासून तर आयुक्तापासून तर आरोग्य विभागाचा जो कोणी असेल त्यांना माझी प्रश्न आहेत। स्ट्रेचर कुठे होतं? कर्मचारी कुठे होता? ड्युटी कोणाची होती? कंत्राटदार कोण? याची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी आहे आणि ती जर झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। धन्यवाद।